रत्नागिरीमध्ये आलो आहोत आणि आपण मासे बनवले नाहीत असं होणार नाही. तर आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सुरमईचं सुक्कं कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. हे अगदी ज्यांना मासे करता येत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा ही अतिशय उपयुक्त रेसिपी आहे, जी माझ्या बहिणीच्या सासूबाईंनी तिला शिकवली होती आणि माझ्या बहिणीने मला शिकवली. तर याच्यासाठी आता आपण इथे एक किलो ही सुरमई घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त हळद आणि आपला फिशचा मसाला जो आपण बनवलेला आहे आणि त्याची रेसिपी पण आपण यूट्यूबला टाकलेली आहे, ती पण तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये आता आपण हे आगळ टाकलेला आहे आणि मीठ, तेल आणि कोथिंबीर. ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये काहीही घालण्याची गरज नाही आहे. एवढ्या कमी मसाल्यांमध्येच ह्या अतिशय सुंदर चविष्ट लागणारा हा मासा आपल्याला बनवायचा आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हवी असेल तर तुम्ही लसूण वगैरे टाकू शकता, पण इथं हे मासे बर्फातले नसून अतिशय फ्रेश असतात. त्याच्यामध्ये मिनिमलिस्टिक मसाल्यांमध्ये सुद्धा खूप छान हे लागतात हे. आता याच्यामध्ये आपण एक डाव तेल घातलेलं आहे, कच्चं तेल, आणि ही थोडीशी चिरलेली फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे. या टाईममध्ये तुम्ही लसूण पण घालू शकता. आता आपण खालीच भांड्यामध्ये असं पसरट भांडं घेतलं तर जास्त चांगलं आहे, पण अशा प्रकारच्या पॉटमध्ये तुम्ही असे हे सगळे मासे लावून घ्यायचे. पसरट भांडं असेल तर आपल्याला जास्त सरफेस मिळतो, पण तरीसुद्धा असं लावलं तरी काही हरकत नाही आहे. आता माझ्याकडे हेच स्पॉट होते म्हणून मी हे घातलेलं आहे. आता आपण हे एकसारखे लावून घ्यायचे. आणि खूप कमी तेलामध्ये ही बनणारी रेसिपी आहे. मासे शिजायला पण वेळ लागत नाही आणि हे बनवायला पण वेळ लागत नाही. आता आपण ह्याच्यावरच एक पुढची लेयर घालून घेऊया. आता आपल्याला हे मसाला लावलेले मासे आहेत ते आपण गॅसवर ठेवल्यानंतर फक्त याला थोडंसं वाफ येण्यासाठी थोडंसं 3 ते 4 मोठे चमचे आपल्याला पाणी फक्त त्याच्यावर शिंपडायचं आहे. पाणी थोडंसं शिंपडल्यामुळं थोडीशी वाफ येण्यासाठी मदत होणार आहे आणि हे 2 ते 3 मिनटातच हे मासे पूर्ण तयार होणार. आणि हा मसाला अजिबात आपण वाया घालवायचा नाही. हा मसाला सर्व ह्याच्यामध्ये घालायचा आहे आपण. तर याच प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेऊन आपण हे पाणी आता हे थोडंसं त्याच्यावर आपण शिंपडूया, ज्याच्यामुळे आपल्याला वाफ यायला मदत होईल. आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि 2 मिनटानंतर आपले हे मासे तयार होणार आहेत. हे थोडंसं पसरवून घेतलं म्हणजे खाली आपले मासे लागणार नाहीत. दोन ते 3 मिनटामध्येच हे मासे रेडी होऊन जातील आणि पूर्ण घरभर त्याचा छान वास